जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन। दहिवडी आणि परिसरातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की सकल हिंदू समाज दहिवडी शहर आयोजित 22 जानेवारी 2024 रोजी हिंदुस्थानातील तमाम हिंदू बांधवांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा अयोध्येमध्ये साजरा होणार आहे। आपल्या सर्वांचे दैवत प्रभू श्रीराम आपल्या नवीन मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत। प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्त भव्य उत्सव सोहळा। कार्यक्रमाची रूपरेषा याप्रमाणे: दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7 ते 8 रामराय अभिषेक, पूजा आणि आरती होईल। सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये दर्शनासाठी खुले राहील। सकाळी 9 वाजता उत्तम वक्ता व प्रधानमंत्री युवा लेखक पुरस्कार प्राप्त ध्रुव सचिन पटवर्धन सातारा यांचे श्रुश्राव्य कीर्तन होईल। तबला साथ कमलाकर दळवी सातारा, हार्मोनियम साथ स्वरा किरपेकर सातारा। सकाळी 11 वाजता स्क्रीनवरून अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होईल। दुपारी 12:29 या शुभ मुहूर्तावर अयोध्येतून आलेल्या श्रीराम अभिमंत्रित अक्षदा व पुष्पार्पण होईल। दुपारी 1 वाजता प्रसाद वाटप होईल। दुपारी 4 वाजता गुरुकृपा महिला भजनी मंडळ दहिवडी यांचे भजन होईल। सायंकाळी 6 वाजता दीप प्रज्वलन, आरती आणि फटाक्यांची आतिषबाजी होईल। सायंकाळी 7 वाजता वीरेंद्र केंजळे प्रस्तुत श्रुश्राव्य गायनाचा कार्यक्रम सांज हा प्रस्तुत होणार आहे। तरी परिसरातील सर्व नागरिकांनी आणि रामभक्तांनी या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून लाभ घ्यावा ही नम्र विनंती। ठिकाण: श्रीराम मंदिर, चावडी चौक, दहिवडी। आयोजक: सकल हिंदू समाज दहिवडी शहर। प्रत्येक हिंदूंनी आपापल्या घरी हा उत्सव अशा प्रकारे साजरा करावा। घरातील देवारा सजवणे, घरासमोर सडा रांगोळ्या काढणे, घरात पंत्या, माळा, कंदील लावणे, सर्वांनी घरात गोडधोड पदार्थ करणे, पताका तोरण लावणे। आपल्या जीवनात 2 वेळा दिवाळी साजरी करण्याचा योग हा 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आला आहे। तर तुम्ही पण करा आणि आपल्या शेजारी लोकांना पण सांगा। मूरत है प्रभु की अति सुंदर, आनंदित है तन मन।